नमस्कार. राही नॅचरल सीड्स मध्ये आपलं स्वागत आहे. राही नॅचरल सीड्स गेल्या 35 वर्षापासून कांदा बियाणे क्षेत्रामध्ये काम करणार आहे. आपल्या एकूण 4 व्हरायटी आहेत. त्यापैकी रेड क्लेची व्हरायटी आहे, ही लाल कांद्याची व्हरायटी म्हणजे खरीपातली व्हरायटी आहे. आणि बाकी 3 व्हरायटी आहेत, शुद्ध गुलाबी, आरंभ 90 आणि फुरसुंगी प्लस. या उन्हाळी कांद्याच्या व्हरायटी लेट खरीप आणि रब्बीमध्ये लागवड केल्यासाठी चालवलं जातं. सगळ्या व्हरायटी आपल्या रोप तयार झाल्यानंतर म्हणजे साधारणतः बियाणे टाकल्यानंतर रोप तयार व्हायला 40 ते 45 दिवस लागतात. 45 दिवस ट्रान्सप्लांटेड केल्यानंतर ही व्हरायटी तयार व्हायला साधारणतः 90 ते 100 दिवस लागतात लाल कांद्याची. या ज्या 2 व्हरायटी आहेत त्यांना साधारणतः 120 दिवस लागतात, 4 महिने. परंतु आपण बघतो की बऱ्याच भागात शेवटी पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि पाण्याला शेवटच्या स्टेजमध्ये कांद्याला पाणी हे गरजेचं असतं. तर त्यासाठी रोप लागवड केल्यानंतर 90 दिवसामध्ये तयार होणारी व्हरायटी आपण कांद्याची काढलेली आहे. असं साधारणतः जे उत्पन्न आहे कमी दिवसात तयार होते, म्हणून 180 क्विंटल प्रति एकर पर्यंत याचं उत्पन्न आहे. आणि या ज्या व्हरायटी आहेत साधारणतः 200 ते 220 क्विंटल पर्यंत यांचं उत्पादन आपण घेऊ शकतो. या ज्या व्हरायटी आहेत साठवणुकीला अतिशय उत्तम आहे. यांनी साधारणतः 10 ते तुम्ही 8-10 महिन्यापर्यंत या व्हरायटी स्टोअर करू शकता. आपल्या ज्या व्हरायटी आहेत आपण म्हणतो की भारतातील पहिला पूर्णपणे ट्रेसेबल कांदा बियाणे ब्रँड. ट्रेसेबल म्हणजे काय, तर आपल्या बियाण्याच्या प्रत्येक बॉक्सवरती एक क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर हे बियाणं बनवण्यासाठी कांदा कुठला वापरला होता, कुठल्या शेतात लावला होता, कोणता कांदा लावला होता, कधी लावला होता, त्याला खतं कोणती दिली, औषधं कोणती दिली, हार्वेस्टिंग कधी झालं, प्रेशिंग कधी झालं, त्याच्यानंतर याचं टेस्टिंग कधी झालं, त्याच्यापासून जर तुमच्यापर्यंत कांदा बियाणं कधी पोहोचलं, ही सगळी माहिती आपण एकाच क्यूआर कोडच्या माध्यमातून घेतो. हा, ही ट्रेसेबिलिटी आपल्याकडे भारतातील सर्वप्रथम कांदा बियाण्यामध्ये ट्रेसेबिलिटी सर्वप्रथम राईस आणलेली आहे. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रासह साधारणतः 8 राज्यांमध्ये आपण काम करतो.